2 पेक्षा जास्त अपत्ये असलेल्यांना निवडणूक लढवता येणार नाही. राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला सूचना. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नियमभंगाच्या तक्रारी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. सध्या अनेक उमेदवार 2 पेक्षा जास्त अपत्ये असूनही ती माहिती लपवून उमेदवारी अर्ज दाखल करतात. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकात अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मुख्य माहिती आयुक्तांनी राज्य सरकारला SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तयार करण्याचे आदेश दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जसे ग्रामपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका उमेदवार होण्यासाठी 2 पेक्षा जास्त अपत्ये असू नयेत अशी अट महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 आणि महाराष्ट्र महानगरपालिका व नगर परिषद दुरुस्ती अधिनियम 1995 मध्ये करण्यात आली आहे. या कायद्यानुसार कोणत्याही उमेदवाराकडे निवडणुकीच्या अधिसूचनेच्या दिवशी 3 किंवा त्याहून अधिक अपत्ये असल्यास तो निवडणूक लढवण्यास अपात्र ठरतो. राज्यातील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी या SOPची अंमलबजावणी झाली तर अपात्र उमेदवारांना उमेदवारी अर्ज टप्प्यावरच रोखता येईल असे तज्ज्ञांचे मत आहे.